ज्यांचं खरं तर नेहमीच फार मोठे योगदान राहत असतं. रक्त शिबिराचे खरं तर नेहमीच ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं अशी एक उत्कृष्ट नामांकित सूत्रसंचालक, निवेदक आणि समालोचक गोवटणे गावचे सुनीलजी वर्तक सरांचा पण शुभ सन्मान करतोय. बाई चुबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सुनीलजी वर्तक यांना आपण पाहता ऑन द स्क्रीन. उरण प्रीमियर लीगच्या चौथ्या आणि तिसऱ्या पर्वामध्ये जे संघ मालक राहिले होते, क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे सुनीलजी वर्तक यांचा शुभ सन्मान केला जात आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मान्य श्री चंद्रकांतजी कांबले साहेबांना विनंती केली जाते आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी उदयजी ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत कांबले साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण विशेष सन्मान करतोय. मानव एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मनोज शेठ मडवी यांना विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. मिलिंदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. सातत्यानं जासी आणि मनोज शेठ मडवी यांचं एक वेगळं नातं आहे. आज खरं तर या पंचकृषीमध्ये उद्योगधंद्यामध्ये एक वेगळा स्वतःचा ब्रँड ज्यांनी निर्माण केला आहे. सदानंद नगराचे खरं तर ओनर म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशी मानव एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मनोज शेठ मडवी यांचा इथं शुभ सन्मान केला जात आहे. या शृंखलेच्या माध्यमातून त्यांनी तो स्वीकारावा. वळूयात आपण मॅचकडे, जिथं दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर येते. एका बाजूला सतीशपुती गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध पिरकोन 11 पिरकोन अशी लढत होत्या. दोन्ही ऑफिशियली मैदानात दाखल झालेत आणि मॅचला सुरुवात केली जाईल. कृषी व रतेश म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. मयूर म्हात्रे यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान आपण करावा. कृषी म्हात्रे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान सुहास म्हात्रे आणि मयूर म्हात्रे या दोन्ही आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. कृषी म्हात्रे इथे उपस्थित राहिलेत. कृषी रतीश म्हात्रे यांचा इथं शुभ सन्मान केला जात आहे. हॅलो, सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या. ऑन द स्ट्राईक आपण करण महेश मडवी यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला दयानंद मडवी दाखल झालेत आणि गोलंदाजी करण्यासाठी गणेश तरे पिरकोण संघाचा एक वेगवान गोलंदाज. 4 ओव्हरची मॅच आहे. गेम ऑनचा इशारा आलाय. पहिलाच बॉल गणेशचा करणच्या विरुद्ध आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न होता. लेगेशीच्या थोडासा बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पहिला चेंडू मात्र स्वैररित्या धाव देऊन जातोय सतीशमती गावदेवी गावठाण्या संघासाठी. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला उरण पूर्व विभागातील एक मातबर संघ म्हणून पिरकोन 11 पिरकोन संघाकडे पाहिलं जात आहे, तर उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं त्याची एक वेगळी दहशत आहे. नाव आहे सतीशमती गावदेवी गावठाण. सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या मैदानात खेळतोय.
यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर आहे पण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते गणेश तरी या गोलंदाजाची. एक्स्ट्रा स्वरूपात 2 धावा आतापर्यंत गणेश तरीनं खर्ची केल्यात. एक वेगवान गोलंदाज जरूर आहे पण समोर सुद्धा तेवढंच एक मोठं नाव आहे. संपूर्ण टेनिस विश्वाला पडलेले गोड स्वप्न नाव आहे करण मडवी. यावेळचा हा बॉल अगदी झेल ड्रॉप केला आणि इथून मात्र झेल सुटल्यानंतर मिळाल्या जातील त्या म्हणजे गावदेवी गावठाण संघाला आणखीन 4 धावा. करणच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार झेल सुटला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होती आणि त्याच्या हातातून झेल सुटला. यावेळची बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेला आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. या 2 धाबीनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या सतीशमती गावदेवी गावठाण या संघाच्या 8 धावा पाहायला मिळतात. जीवनदान मिळाले करण मडवीला. जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालेलं नाही खेळाडूला तेव्हा तेव्हा वेगळा विक्रम या खेळाडूने केलाय. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. पाहूया आज या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल करण. लोवर फुलटॉस बॉल आहे समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये झेल. मोठी गोल्डन विकेट पिरकोन टीमच्या गणेश तरेने मिळवलाय आणि या मॅच मधील मोठा मासा मोठा फलंदाज करण मडवी झालाय झेलबाद. बक्षीस येते संतोष ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज दयानंद मडवी यांना संतोष ठाकूर यांच्या वतीने दिलं जाईल. झेल सोडल्यानंतर मोठी अशी कामगिरी करता आली नाही करणला. जीवनदान जरूर मिळालं होतं पण त्याचा पुरेपूर असा फायदा उचलता आला नाहीये. आतापर्यंत धावा पण पाहू शकताय 1 बाद 8 पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आकाश टकले दाखल झालाय. मागील सामन्याचा हिरो मैदानात दाखल होतोय ज्यानं चांगलं षटक हाताळलं होतं. धावपला धावा लागले गेले त्या 8 धावा. सध्या आकाश पाहायला मिळतोय. गोलंदाज गणेश तरे. यावेळचा बॉल प्रचंड वेगानं अगदी यॉर्क बॉल पाहायला मिळाला त्याला खोदून काढला आकाशनं. करणची विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढलाय आणि त्या वेगानं आता गोलंदाजी करतोय. गणेशचं पण कौतुक करूयात. सुरुवातीला 2 चेंडू त्यानं खरा जरूर फेकलेत पण या मॅच मध्ये गोल्डन विकेट करण मडवीला अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. बरेचसे प्रेक्षक त्याची मॅच पाहण्यासाठी आलेत. बरेचसा फॅन फॉलोअर्स त्या खेळाडूचा पण आज विशेष कामगिरी करू शकला नाही या शृंखलेमध्ये. आकाशचा हा फटका मिड विकेट रीज मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. चांगलंसं प्रोटेक्शन केलं जातंय. फक्त एकच धाव आले आणि या एका धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 9 धावा पाहायला मिळतात. 1 बाद 9 या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. दयानंद मडवी स्ट्राईकला आलेत. प्रत्येक षटकारासाठी संतोष ठाकूर यांच्या वतीनं 200 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. बक्षिसांचा अगदी वर्षाव केला जातोय कारण प्रत्येकाच्या आवडीचे खेळाडू आहेत. प्रत्येकाच्या आवडीचं संघ आहेत त्यामुळे क्रिकेटवर ज्यांचं प्रेम आहे ते बक्षीस लावत असतात. गणेशचा हा बॉल मात्र एलिव्हेशन कमी पडलाय. दयानंद मडवी यावेळी भोपळ्याने फोडता मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कॉल हरून प्रथमतः बॅटिंग करत असताना सतीशमती गावदेवी गावठाण संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 2 बाद 9 धावा.
सामन्यामध्ये 3 षटकार 1 चौकार लगावला होता, त्याला भोपळ्यानं फोडता परतवलं. उरणपूर विभागातील हे मातबर संघ आहे, त्यामुळे मगाशी सुद्धा म्हणालो की पिरकोण संघाची एक वेगळी दहशत आहे, केळवणे संघाची एक वेगळी ताकद आहे. आज तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. जरूर आज या विभागामध्ये आले, त्यांनी सांगितलं की इलाका किसी का भी हो धमाका हमारे होगा. केळवणे संघाची मगाशी आपण पाहिली जी खरं तर मंगेश पाटील केलेली डाय काय कमालीची पाहायला मिळाली. सुनाद शेठ मात्रे यांच्या वतीने बक्षीस येत आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी आता बक्षीस आलंय. 3 सलग षटकार आले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आकाशसाठी दिले जाईल. यावेळचा बॉल आखूड टप्प्याचा लावली अपील बॅटला ब्रश करून पहिल्या चेंडूवर महत्वाचा हातरा लागलाय गावदेवी गावठाण टीमला. तिसरा खेळाडू आकाश टकले होईल. बॅक टू पॅव्हिलियन. विकेट प्रसाद गावड मागील सामन्याचा हिरो, ज्यानं फक्त 4 जाबा खर्च केले होते आणि तो मात्र बाद झाला. संचित टकले आलाय नवीन खेळाडू आणि बक्षिसांची आता मात्र सुरुवात प्रचंड झाल्या. गावदेवी गावठाण संघासाठी संचित टकलेसाठी विशाल मडवी यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, अजय मडवी यांच्यासाठी RR रायडर्स आणि रोहित मात्रे रोशन मात्रे यांच्या वतीने 500 रुपये. 2 षटकार जरी सलग आले तरी 2000चा कॅश प्राइज. षटकाराच्या हॅट्रिकसाठी 3000 अजय मडवींसाठी. या बेलचा बॉल भन्नाट वेग. उरणपूर विभागाची एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार प्रसाद आणि गोपाल पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी. पिरकोण टीमच्या गोलंदाजांसाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दोन्ही संघाच्या बक्षीस आहेत. आज प्रचंड बक्षीस पाहायला मिळतात. हे प्रेम आहे क्रिकेटवर. कौतुक करूया तर मी म्हणेन खंडोबा क्रिकेट क्लब जासई या संपूर्ण कमिटीचा, त्यांचं सुद्धा विशेष आपण कौतुक करूयात. या बेलचा बॉल भन्नाट वेग यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडलाय. आणखीन एक मोठी विकेट प्रसाद गावडने मिळवलाय आणि तिथून खेळाडू संचित टकले होईल LBW स्वरूपात बाद. ही त्यांची अपेक्षा. प्रत्येक षटकाराकरता कुठल्या खेळाडूने मारू दे त्याकरता विशाल मडवी यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. पण अजय मडवीसाठी स्पेशल बक्षीस आहे. RR रायडर्स राहुल शेठ पाटील, रोहित मात्रे आणि रोशन मात्रे यांच्या वतीने प्रत्येक षटकारात 500 रुपये. संलग्न 2 षटकारासाठी 1000 आणि 3 षटकारासाठी 3000चा कॅश प्राइज. चला बोलूयात आपण मैदानात. प्रसाद गावण आलाय. यावेळी काय वेग आहे, प्रचंड वेग. पिरकोन एक्सप्रेस एक बेस्ट ऑलराऊंडर प्रसाद गावड आपल्या नावाची छाप आज मात्र जासईच्या या शृंखलेमध्ये दाखवतोय. काय कमालीची गोलंदाजी. 4 डॉट बॉल पाहायला मिळालेत. पिरकोन संघाच्या समर्थक खुश असेल ते म्हणजे प्रसाद गावडवर. प्रचंड अनुभव आहे. लेदर क्रिकेट फार जवळून खेळलाय प्रसाद आणि नेहमीच या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये राहत असतं. फटका चांगला आहे. निलेश पाटीलचा आपण क्षेत्ररक्षकानं जज केलाय. आणखीन एक विकेट डाऊन. संलग्न यावेळी चांगलंसं षटक पाहायला मिळालंय आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात आणि शेवटचा अजून एक बॉल बाकी आहे. विकेट अजून एक बॉल बाकी आहे प्रसादचा. या स्पर्धेतील पहिलं मिडन षटक प्रसाद गावणच्या नावावर पाहायला मिळेल का. सलग्न 5 चेंडू आणि त्यामध्ये 3 विकेट. पण मिडन येऊ की ना येऊ प्रसादची गोलंदाजी आवडली असेल एकदा पिरकोनकरांना टाळ्या होऊन जाऊ द्या. काय कमालीची गोलंदाजी केलाय. 3 विकेट ते सुद्धा गावदेवी गावठाणसारख्या बलाढ्य संघाच्या खेळाडूंची मिळवलेत. त्यामुळं 5 चेंडूमध्ये 3 विकेट. प्रसादनं कमालीची बॉलिंग केले आणि नवीन खेळाडू भूषण दामापूरकर दाखल झालाय. 9 वर 5 अर्धा संघ गारद केला प्रसादनं.
यावेळचा बॉल सेन्सिबल क्रिकेट हेच हवं होतं. मिडन षटक जायचं नाही पण बॉलिंग आवडली असेल प्रसादसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. फक्त एकच धाव 3 महत्वाची विकेट. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना सतीश मोदी गावदेवी गावठाण संघाच्या धावपटला धावा लागले गेल्यात 10 वर 5 बाद. करावा आणि हवेची झुलकी हवी संदेश दादा आणि त्यानंतर हवेच्या झुलकीमध्ये संपूर्ण पत्त्याचा बंगला जसा कोसलावा ना त्याच पद्धतीनं अगदी गावदेवी गावठाण संघाची आपल्याला सध्या परिस्थिती पाहायला मिळते. अगदी 5 खेळाडू बाद झाल्यानंतर करण मडवी बाद झाल्यानंतर एकही खेळाडू मैदानात आपली इनिंग बिल्ड करताना पाहायला मिळत नाहीये. नॉस्ट्राईक इनला आपण खेळाडू अजय मडवीला पाहतोय आणि त्यासाठी प्रचंड बक्षीस येत आहेत. षटकाराच्या हॅट्रिकसाठी आता 5,000 RR रायडर्स रोहित म्हात्रे रोशन म्हात्रे आणि सूर्यकांत मडवी गावठाण यांच्या वतीनं 5,000चा कॅश प्राइज आहे. यावेळी यष्ट्यांचा वेध आल्या आल्या अक्षय पाटीलनं दांडी गुल केलाय. 6व्या क्रमांकाचा खेळाडू होईल बॅक टू पॅव्हिलियन. काय गोलंदाजी आज दाखवल्या हीच खरं तर ओळख आहे पिरकोन संघाची. आणि किशोर मडवी यांना सुद्धा हेच बक्षीस येते. षटकारांच्या हॅट्रिक साठी 5,000 RR रायडर्स राहुल शेठ पाटील रोहित म्हात्रे रोशन म्हात्रे आणि सूर्यकांत मडवी यांच्या वतीनं बक्षीस. आणि रायडू यांच्या वतीनं सुद्धा प्रत्येक षटकारांच्या हॅट्रिक साठी रायडू म्हात्रे प्रीतम म्हात्रे यांच्या वतीनं सुद्धा 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळचा हा बॉल सेन्सिबल क्रिकेट टेक्निकल फटका तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला. एकच धाव मिळेल. धाव घेण्यामध्ये आता इंटरेस्ट नाही आहे अजय मडवीला. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये मला खेळायचं आहे. इथून स्ट्राईक जर माझ्याकडे राहिले तर मी धावा बनवू शकतोय हे त्यानं सांगितलंय. धावपटला धावा लागले गेले त्या 11 धावा. प्रचंड बक्षीस लागली या मॅच मध्ये. पवन विचार केलात ना तर जवळजवळ हा आकडा पाहायला गेला तर जवळजवळ 15 ते 20,000 गोपाळ पाटील यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच रफ अँड टफ आहे पण आज एकतर्फी सामना थोडासा पाहायला मिळतोय कारण गोलंदाजी प्रभावशाली राहिल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 6 बाद 11 बिकट परिस्थितीमध्ये खेळतोय सध्या सतीश मोदी गावदेवी गावठाण. ही अपेक्षा नसते जेव्हा हा संघ खेळत असतो पण अजय मडवी अजूनही या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. लो फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न एका टप्प्यानं यावेळी संघर्षमय चौकार आलाय गावदेवी गावठाण संघासाठी. बाईक जी पिरकोन संघ जिथं उभा आहे तिथे एक स्कूटी आहे बघा. थोडी पाठीमागे ठेवा विनंती आहे तुम्हाला. एक स्कूटी पार केली तुम्ही. बाउंड्री टच ज्या दोन्ही सर्व पाठी घ्या नाहीतर तिथं आयोजन कमिटी येईल आणि त्या आपल्या पद्धतीने बाजूला घेतील. विनंती आहे तुम्हाला. जाऊया मैदानात. बऱ्याच उशिराने एक चौकार आलाय गावदेवी गावठाण संघाच्या बाजूनं. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. काय बॉल टाकलाय. अचूक टप्पा होता. सिंगल रन्स इथून मिळेल आणि या एका धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 16 धावा. धावपटला लागत असताना सुरुवातीपासून गोलंदाजी चांगली राहिली. अचूक टप्पा योग्य ते नियंत्रण महत्वाच्या विकेट. करण मडवीला बाद केल्यानंतर संपूर्ण विश्वासानं आणि पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन सध्या मैदानात गोलंदाजी करतायत. अक्षय पाटील सध्या गोलंदाजी करतायत. यावेळचा चांगला फटका किशोर मडवी यांचा. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतःला फ्लाय केलं आणि कमालीचा त्यांना हा चेंडू अडवला प्रसाद आणि त्यांनी प्रसाद क्षेत्ररक्षक होती आणि हा फटका पाहू शकता रिप्ले मध्ये.
चांगला फटका खेळला होता, स्वतःला फ्लाय केला आणि त्यानंतर आपल्या संघासाठी त्यानं 3 धावा प्रसादनं वाचवल्यात. अफोर्ड काय हे पाहायला मिळतंय. विशाल मडवी यांच्या वतीने सुद्धा बक्षीस आलंय. प्रत्येक षटकारासाठी बक्षीस जरूर आहे. फटका चांगला, क्षेत्ररक्षकानं काय कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलंय. कमालीचं खरं तर फील्ड पाहायला मिळतंय, स्वतःला झोकून दिलंय. आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 6 बाद 18 धावा. शेवटचा अजूनही षटक बाकी आहे, थोडं स्पीडअप करा. आणि आपण विनंती करतो यापुढे होणारा सामना आहे एका बाजूला प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध मित 11 टाकीगाव. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती केली जाते आपण एक इनिंग संपण्या अगोदर या. मित 11 टाकीगाव संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत, तर विनंती केली जाते प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स मोठी जुई या टीमला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. शेवटचा षटक गोलंदाज दाखल झाला. पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा हा प्रयत्न अजयचा होता. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटले. थ्रो थोडासा चुकीच्या दिशेने आलाय, त्यामुळे या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. विशाल गावबंड षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवर त्याच्या 2 धावा आल्यात. धावपटला धावा लागले गेले ते 6 बाद 20 धावा. अजय मडवीकडे प्रचंड क्षमता आहे. कित्येक वर्ष गावदेवी गावठाण संघातून खेळताना तो पाहायला मिळतो आणि त्याची कमालीची बॅटिंग अनेक साऱ्या मैदानामध्ये पाहायला मिळत असते. अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन पडते कमी, क्षेत्ररक्षक आले, झेल सुटला गेला आणि इथून मात्र या चेंडूवर 2 धावा मिळाल्या जातील. प्रत्येक षटकारासाठी बक्षीस जरूर आहे, पण आतापर्यंत या मॅच मध्ये षटकार मारून दिला नाहीये, त्यामुळे गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. कमालीची गोलंदाजी. आज पिरकोड संघाचे पुरस्कर्ते गोपाळ पाटील यांच्या वतीने सुद्धा बक्षीस आहे, पण आज कौतुक करूयात आपण गोलंदाजांचं की एवढा मोठा बलाढ्य संघ या विभागातील आणि त्या संघाच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना गोलंदाजावर अजूनही एकही षटकार मारता आला नाहीये. ही गोलंदाजीची धार राहिली आहे. पहिल्या षटक आपण पाहिलं गणेश तरे यांचं, तर अवघ्या 9 धावा. त्यानंतर अवघी 1 धाव प्रसादची पाहायला मिळाली. अक्षय पाटीलने सुद्धा 8 धावा खर्च केल्यात आणि विशाल गावडचं षटक. मोठा फटका कडमड करायचा होता, एलिव्हेशन पडले कमी, ताकदीचा हा कमी ताकदीचा फटका पाहायला मिळाला आणि महत्वाचा झेल इथे कॅरी केला जातोय. 7व्या क्रमांकाचा खेळाडू होईल झेल बाद आणि इथून बॅक टू पॅव्हलियन परततील अजय मडवी. मानव मडवी या मैदानात दाखल होतील. कमालीची गोलंदाजी आज फिरकून टीमनं स्वतःला सिद्ध केलाय. उरण पूर्व विभागातील एक मातब्बर संघ आम्ही सुद्धा आहोत. आमची एक वेगळी दहशत आहे. आज याची दखल घ्यायला लावली आहे ती म्हणजे एक बलाढ्य टीमला. सतीशमती गावदेवी गावठाण संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे, पण डावखुऱ्या आताचे एक विस्फोटक बॅट्समन मानव मडवी दाखल झालेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. कल्पेश शेठ पाटील जासे यांच्या वतीने बक्षीस देते. प्रत्येक षटकारासाठी मानव मडवी यांच्यासाठी एक षटकाराला तरी 2000चा कॅश प्राइज मानव मडवी यांच्यासाठी येत्या. प्रत्येक षटकारासाठी आता 2000चा कॅश प्राइज कल्पेश शेठ पाटील जासे यांच्या वतीने बक्षीस आलाय. या वेळचा फटका खेळायचा जरूर होता, पण सिंगल रन्स फक्त मिळेल आणि एका धावेनिशी धावपटा धावा लागले गेले 23. विराज मडवी यांच्या वतीने सुद्धा मानवसाठी बक्षीस जरूर होतं, पण आता नॉस्टॅक इनला आला. प्रचंड प्रेम आहे मनुष्य मडवी आणि मानव मडवी यांच्यावर. किशोर मडवी स्ट्राईकला येतात. धावपटा धावा लागल्या फक्त 23 धावा पाहायला मिळतात. 7 बाद 23. चांगली गोलंदाजी.
चांगला सेन्सिबल फटका पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल आणि धावपटला धाबा लागले गेले त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना सतीश मधी गावदेवी गावठाण संघाच्या 7/24 आणि 25 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे पिरकोन 11 पिरकोन टीमला. टीमच्या समोर आपण वोल्टो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध मित इलेव्हन टाकीगाव. आपण टॉस बॉक्स मध्ये वळूयात. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आपण नाणेफेकी करतोय. मयूरजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आजच्या रात्रीतील हा होणारा सामना आणि नाणेफेकी केली जात आहे. आणि प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठी जुई या टीमनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. येणारे 24 बॉल आणि 25 धावांची फक्त गरज असेल ती पिरकोन 11 पिरकोन टीमला. लगेच आपण स्पीडअप करा आणि जशी मॅच संपेल तशी मोठी जुई टीमनं आपला निर्णय घेऊन मैदानात दाखल व्हा. दुसऱ्या फेरीतील आपण ही पहिली लढत सध्या अनुभवतोय जिथे पिरकोन संघाच्या गोलंदाजांची एक वेगळी दहशत आज पाहायला मिळाली. कौतुक करूयात कारण या विभागातील एक मातब्बर संघ उरून तालुक्यातील गावदेवी गावठाण सारख्या संघाला आज अगदी फार कमी धावसंख्येवर थांबवल्या. पण असं म्हणतात प्रसाद सर की लोवे स्कोरच्या मॅचेस या नेहमी हाय व्होल्टेज होत असतात. कदाचित या मॅच मध्ये सुद्धा असं चित्र पाहायला मिळेल आणि या 2 रात्रीमध्ये आपण हा अनुभव पाहिलाय. काल सुद्धा कोपरली सारख्या बलाढ्य संघाला पारगाव संघाने नमवलंय. त्यानंतर रातोकी कातील अर्थात आरसीसी पेठ संघाला सुद्धा नवीन शेबा संघाने नमवले. 11 चेंडूमध्ये 11 धाबा सुद्धा डिपेंड झाल्यात. या मॅच मध्ये सुद्धा धन्यवाद डीजे आणि संगीत आपण ऐकल्यात. ऑन द स्क्रीन आपण पाहू शकता कैलासवासी सचिन पदाजी ठाकूर छोट्या आणि कैलासवासी निखिल पदाजी पाटील निखिल दिलीप पाटील यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. आणि खंडोबा क्रिकेट क्लब दासी संघाचे दोन्ही माजी खेळाडू आपल्यातून निघून गेलेत आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे पिरकोन 11 पिरकोन या संघाला 25 धावांची. वळूयात आपण बॅक टू क्रिकेट जिथं ठीक 12:01 होत आहेत आणि अगदी आता 4 फेब्रुवारी हा दिवस उजाडतोय. गोलंदाज आकाश टकले दाखल झाला. ऑन द स्ट्राईक आपण तेजस पाटील आणि नॉस्टॅक इंडला सिद्धार्थ म्हात्रेला पाहतोय. पहिलाच बॉल आकाशचा वेगानं खरं तर बीट केलाय. अकुट टप्प्याचा बॉल गुडलेस पॉइंटवर चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळवला. आकाश टकले सुद्धा तेवढंच मोठं नाव आहे आणि समोर तेजस पाटील. मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर शिरडून संघाला अगदी पराभूत केलाय. एक आक्रमक खेळाडू यावेळी हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट फक्त ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिझन मध्ये संचितला आपण पाहतोय. फक्त एकच धाव इथून मिळाली जाईल आणि एका धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या अकाउंट ओपन झाल्या. 25 करायच्या आहेत आणि आज खरं तर गावठाण संघ इथे जिंकला तर आर आर रायडर्स याच्या वतीनं फार मोठं सरप्राईज गिफ्ट यांच्यासाठी असेल. आकाश टेकलेचा बॉल अकुट टप्प्याचा होता. वाईड लॉंग ऑन रिझन मध्ये
कम्मालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाच्या भूषणच्या माध्यमातून चेंडू त्यानं स्टॉप केला. फक्त 2 धाबा इथून मिळतील आणि या 2 धाबेनिशी धावपटा धावा लागले गेले. त्या बिनबाद 3 धाबा. इथून एका दुसरी विकेट एका दुसरा ब्रेक थ्रू जर मिळवला तर कौतुबिक गावठाण संघाला इथं संधी निर्माण होऊ शकते. सिद्धार्थ समोर आला, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला होता. बऱ्याचशा संधी निर्माण झाल्या होत्या कौतुबिक गावठाण संघाकडे, पण पाहिजे तेवढा फायदा उचलता आला नाही. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धाबा जमा केल्यात. 25चा पाठला करायचा. यावेळचा फटका जरूर चांगला आहे समोरच्या दिशेनं. एक स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढला. समोर क्षेत्ररक्षक बेगान आला. एक धाव कंप्लीट दुसरी साडी पलटलेत आणि बेगान इथून 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाबेनिशी धावपटा धाबा लागले गेले. त्या बिनबाद 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. आकाश टकले सध्या षटक हाताळतोय. 25चा पाठला करायचा. सिद्धार्थ म्हात्रे ऑन द स्ट्राईक. या षटकातील शेवटचा बॉल फिरून खेळला. लाऊडली अपील केली जाते पाठीमागच्या दिशेनं आणि इथून LBW स्वरूपात पहिला हादरा लागलाय पिरकोन टीमला. आकाश टकलेनं मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय गावदेवी गावठाण संघासाठी. षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला आकाश टकले या गोलंदाजावर 5 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि महत्वाची एक आकाशने विकेट सुद्धा मिळवल्या. या मॅच मध्ये बरीचशी बक्षिसं आपण आपल्याला पाहायला मिळाली आणि गावठाण संघासाठी पुन्हा एकदा बक्षीस येते. मिलन शेठ घरत जासईचे उद्योजक आणि त्यांच्या वतीने बक्षीस आलंय. न्यू यंगस्टर जासई संघाचे माजी खेळाडू आणि त्यांच्या वतीने बक्षीस येते. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चे कॅश प्राइज मिलन शेठ घरत यांच्या वतीनं गावठाणच्या गोलंदाजांसाठी दिलं जाईल. हे असं क्रिकेटवर प्रेम आणि अशाच या क्रिकेट प्रेमींचं आपण स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. भूषण धामापूरकर आलाय गोलंदाज. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा जरूर होता. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पॉईंटच्या दिशेनं निहार मडवी आहेत ज्यांनी हा चेंडू पकडला. या अवधीमध्ये मिळायला जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 6 धावा. थोडंसं लोवी स्कोर जरूर आहे पण आज ॲटमॉस्फिअर वातावरणाचा विचार करता गुलाबी थंडी जाणवते आणि दवबिंदू मैदानाच्या आतमध्ये पडले त्यामुळं जेवढा हा स्कोर थोडासा आपल्याला छोटा वाटत असला तरी थोडासा डिफिकल्ट म्हणावं लागेल कारण फटके येत नाही आहेत. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा ते जाणवलं पवन कारण षटकार पाहायला मिळाले नाही आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा तेच जाणवत आहे. यावेळचा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एकच धाव थ्रो थोडासा चुकीचा म्हणावा लागेल. निलेश पाटील यांचा थ्रो फक्त एकच धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेल्या त्या 7 धावा धावपटा लागत असताना स्ट्राईकला तेजस पाटील. भूषण सध्या गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 2 त्यांना धावा खर्च केल्यात. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये वळवलाय. भूषण धामापूरकरला सुद्धा आपण या मैदानामध्ये कित्येक वेळा गोलंदाजी करताना पाहिलंय. अजूनही तो 2014 ते 15ची स्पर्धा आठवते. शिवशंभर एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर जासईची या स्पर्धेमध्ये दिघोडी संघाच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा LED TV ज्या गोलंदाजी मिळाली होती ते नाव आहे भूषण धामापूरकर. एक वेगवान अस्त्र गावठाण संघाचा. यावेळचा बॉल त्याच्या विरुद्ध वाईडिश लॉंग ऑन रिज मध्ये फटका खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरा विकेट मिळवलाय भूषण धामापूरकरनं. दुसरा हादरा लागलाय पिरकोन टीमला आणि इथून खेळाडू होईल अभिजित गावण झेलबाद. दोन बाद 7 अशी अवस्था पाहायला मिळते पिरकोन 11 पिरकोन या संघाची. भूषणकडे ती प्रचंड क्षमता आहे आणि त्यानं सुद्धा चांगली गोलंदाजी आता दाखवल्या. क्षमतेला न्याय देण्याची सध्या भाषा तो बोलतोय. या मॅच मध्ये जिंकायचं असेल सतीशपती गावदेवी गावठाण संघाला तर एकच सांगेन की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं.
तेच सध्या शर्तीचे प्रयत्न चालू आहेत मैदानात. सतीशपती गावदेवी गावठाण हा संघानं हा सामना जिंकला तरी सुद्धा विनायक मडवी यांच्या वतीनं 2000चे कॅश प्राइज हे गावदेवी गावठाण संघाला दिलं जाईल. प्रचंड आज गावदेवी गावठाण संघाचे चाहते आहेत आणि तेवढीच बक्षीस आज गावठाण संघासाठी येतात. यावेळचा बॉल एलिव्हेशन कमी आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न कॉटन बोल्ड वैयक्तिक दुसरी विकेट भूषण धामापूरकरनं मिळवलाय आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होईल झेल बाद. दोन चेंडूवर महत्वाचे 2 विकेट भूषण धामापूरकरनं मिळवल्यात आणि मिलन शेठ घरत युवा उद्योजक जासे यांच्या वतीनं आता विकेट हॅट्रिक साठी 3000चे कॅश प्राइज. सतीशमूर्ती गावदेवी गावठाण संघानं हा सामना जिंकला तरी सुद्धा जासेतील युवा उद्योजक मिलन शेठ घरत यांच्या वतीनं 3000चे कॅश प्राइज हे सतीशमूर्ती गावदेवी गावठाण संघाला दिलं जाईल. तसेच विनायक मडवी यांच्या वतीनं 2000 रुपये आणि RR रायडर्स राहुल शेठ पाटील रोहित शेठ म्हात्रे आणि यांच्या सर्वांच्या वतीनं एक स्पेशल त्यांच्यासाठी ट्रिप एक सरप्राईज गिफ्ट या संघासाठी असेल. एवढे प्रचंड चाहते आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर अगदी भूषण धामापूरकर आहे. आणखीन एक जर विकेट मिळवली तर मिलन शेठ घरत जासई यांच्या वतीनं 3000चे कॅश प्राइज हे गोलंदाजाला दिलं जाईल. सामना आता बदलला. येणारे 13 बॉल आणि 18 धाबांची अजूनही गरज. 13 बॉल 18ची गरज. लोवेस्ट स्कोरची मॅच. सुरुवातीला म्हणालो की हाय व्होल्टेज होणार हा सामना. यावेळचा फटका जरूर खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू निघून चाललाय सीमा पार आलाय हा शेवटच्या चेंडूवर मोठा फटका षटकार. येणारी 12 बॉल आणि 12 धाबांची अजूनही गरज. 12 बॉल आणि 12 धाबांची गरज. 12ला 12 बनवायचे आहेत. याच मैदानामध्ये पहिल्या रात्रीमध्ये रायगड आणि ठाण्यामधील दिग्गज संघ RCC पेठ संघाला सुद्धा 11 मध्ये 11 धाबा डिफेन्स केल्या होत्या नवीन शेवा या संघानं. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीत आणि असं म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. हा सामना जिंकला तर RD म्हात्रे याचकडून अजय मडवी यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एका मॅचमध्ये जेवढी या खरं तर स्पर्धेची एंट्री ना त्याच्यापेक्षा जास्त डबल बक्षीस लागलेत. मिलन शेठ घरत जासे यांच्या वतीने सुद्धा गावठाण संघ जरी जिंकला तरी 3000चे कॅश प्राइज दिलं जाईल. हे क्रिकेटवर प्रेम आहे. हे सर्व आज प्रेक्षक ऑनलाईन सामने पाहतात आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय. हे घवघवीत यश आहे खंडोबा क्रिकेट क्लब जासेच्या शृंखलेसाठी. येणारे 12 बॉल आणि 12ची आपण मॅच एन्जॉय करतोय. आमच्या समेत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रसादजी भोईर सुद्धा जोडले गेलेत. अनेक वर्षाचा दांडगा खरं तर समालोचन क्षेत्रातील त्यांच्याकडे अनुभव आहे. व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी भोईर यांचा सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धाबांची गरज. गोलंदाज स्वतः वैयक्तिक करण मडवी ना आपल्यावर विश्वास दाखवला. या मॅच मध्ये करण मडवी गोलंदाजीसाठी दाखल होत झाला. येणारी 12 चेंडू आणि 12ची गरज. बघा गावठाण संघ हारला तरी त्यांना बक्षीस आहे. यापेक्षा आणखीन क्रिकेटचे दर्दी क्रिकेटवर प्रेम करणारे खरं तर क्रिकेट रसिकांसाठी हे बक्षीस असतं. लोवर फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचा एफोर्ड करून दाखवला होता. प्रयत्न शर्तीचे त्याने केले होते पण यश मिळालं नाही. पण एक धाव इथं मिळाला जाईल. येणारे 11 बॉल 11ची अजूनही गरज. अजूनही गावांची रणजी क्रिकेटची मला स्पर्धा आठवते जिथं गावठाण आणि पेठ हा सामना रंगला होता. तसा तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. करण मडवी सध्या गोलंदाजी करतात. या वेळचा बॉल पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळवला करण मडवीनं. डॉट बॉल आला.
आता येणारे 10 बॉल आणि अजूनही 11 धाबांची गरज. 10 मध्ये 11 बनवायचे आहेत. यावेळचा फटका जरूर खेळला. एलिव्हेशन कमी आहे पण ताकद चांगली पाहायला मिळाली. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. आणखीन एक मोठा फटका आलाय. प्रसाद गावणच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार. हॅलो, षटकार पाहायला मिळाला प्रसाद गावणच्या बॅटमधून. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. हे स्वप्न घेऊन आलेत आज. खरं तर उराशी बांधून आलेत पिरकोन टीम की या क्रीडांगणामध्ये आज वेगळा इतिहास रचायचा. षटकारला प्रसाद गावणचं विशेष कौतुक करूयात. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यानं फक्त एकच धाव खर्ची केली. 3 विकेट त्याने मिळवल्यात आणि एक उरणपुरकामधील बेस्ट ऑलराऊंडर म्हणून प्रसाद गावणकडे पाहिलं जातं. जे मात्र चॅरिटेबल ट्रस्टची जी लेदर प्रीमियर लीग होती त्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी प्रसादनं दाखवले. या बेलचा फटका जरूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. मिळतील चेंडूवर 4 धाबा. स्कोर इज लेवल. सामना जरी हारला तरी गावदेवी गावठाण संघासाठी बक्षीस आहे. या बेलचा हा सेन्सिबल क्रिकेट. प्रसादसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि हा सामना जिंकलाय. आणि दुसरा सामना जिंकलाय पिरकोन 11 पिरकोन टीमनं. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट प्रसाद गावण ठरलाय ज्यानं फक्त एका षटकामध्ये 1 धाव खर्ची केली. महत्वाचे 3 खेळाडू त्यांना बाद केलेत आणि वैयक्तिक त्याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. असा प्रसाद गावण ठरलाय या सामन्याचा हिरो. चला, मोठी जी टीम आपला निर्णय घेऊन मैदानात आपण दाखल व्हा. हार्ड लक सतीश मोदी गावदेवी गावठाण आणि अभिनंदन पिरकोन 11 पिरकोन. या सामन्याचा हिरो प्रसाद गावण यांना आपण विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपलं बक्षीस स्वीकारावं. आणि अजय मडवी गावठाण यांना विनंती आहे की आपल्यासाठी बक्षीस आहे रोहित म्हात्रे यांच्या वतीनं की आपण या सामन्यामध्ये खेळलात आणि आपल्या बॅटमधून एक चौकार आला त्याकरता 500 रुपयाचे कॅश प्राईज आणि ती घेण्याकरता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अजय मडवी गावठाण यांना सुद्धा विनंती आहे आणि करण मडवी याच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. गावदेवी गावठाण संघाचे अनेक चाहते अनेक खरं तर प्रेक्षक आहेत ज्यांचा खरं तर आवडीचा संघ आहे. चल लवकर या. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. एक बेस्ट ऑलराऊंडर प्रसादसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्याने 1 षटक टाकलं 3 विकेट